कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी तुला शेवटचं सांगतोय अधिपती, ही तुझी तथाकथित आई मला कधीही आवडली नाही, आवडणार नाही। माझ्या घरात, माझ्या मनात, माझ्या आयुष्यात या बाईला कसलंही स्थान नाही। आणि माझ्या बायकोचं तर आयुष्यात कधी नाही। मी जीव देईन, मी जीव देईन, पण हिच्या बरोबर मी लग्न करणार नाही। हे लई टोकाचं झालं, असं बोलू नका की। टोकाचं टोकाचं हे जे माझ्या डोळ्यासमोर माझ्या पोराचं करून ठेवलंय ते ना सहन होण्याच्या पलीकडचं आहे अधिपती। कोण बाई आहे ही? कुठल्या मातीची बनली आहे? किती क्रूर, किती किती नीच बाई आहे ही। सराईत गुन्हेगारासारखं वागली आपल्याशी, सगळ्यांना मूर्ख बनवलं, सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली हिनं। आणि मला काय झालं होतं? मी मूर्ख कसा बनलो? मी गाफील कसा राहिलो? मी हिला का ओळखलं नाही? मी हिला माझी चारू कशी समजलो? मध्ये मध्ये मला हिच्यातली भुवनेश्वरी दिसली सुद्धा असेल, पण मी ते आतपर्यंत पोचू दिलं नाही। चारू परत आल्याचा आनंद इतका मोठा होता माझ्यासाठी की ही भुवनेश्वरी असू शकते ही शक्यता सुद्धा मी मनाला शिवू दिली नाही। आता जाणवतंय मला, हिच्यातली भुवनेश्वरी आधेमध्ये बाहेर डोकावत होती। मी ओळखायला हवं होतं। अचानक एका दगडावर माझं डोकं आपटलं, बेशुद्ध झाले मी। कोण आहात तुम्ही? मी तुझी बस करा। किती वर्षांनी बघते रे मी तुला। असं का बोलायलाय? कारण ही भुवनेश्वरी नाहीये। चारू सारखं वागण्याचा, बोलण्याचा अभिनय इतका बेमालूम केला हिनं की मी सुद्धा ओळखू शकलो नाही। भुवनेश्वरी, या तुझ्या गुन्ह्यासाठी मी तुला जेलमध्येच पाठवणार। तुम्ही कोणत्यासनी जेलमध्ये पाठवणार आहे? मी या घराचा मालक, तुझा बाप। या घरचा मालक म्हणून मी सांगतोय, तुझा बाप म्हणून मी सांगतोय, ही बाई मला या घरात एक सेकंद नकोय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।